हो का घागरी तर घेऊन चाला आम्हाला आता येते का घागर टकोऱ्यावर नाही आपण नुसतं रोडवर बघितलं तर आपण आम्हाला पाणी केलंय आपण एवढं माणूस कोण नाही माहित आहे का आपण कोण म्हणते विरोध आहे म्हणून मग आपण चांगलं आहे आमची मुलं गेली गिरामशीमध्ये आपण आम्हाला सही लागायचं म्हटलं लेखी येऊन सही करते आमच्याकडे 1 रुपया घेत नाही उगं काय सांगायचं अरे पोरगी माझी बूम परांड्याला आहे मी तिकडं बोलवून घेणार आहे मतदान तिचं आहे का नाही तिची लेट डिलिव्हरी झाली तिकडे गेल्या त्याला बोलवून आम्ही घेणार कुठं आलं हे गाव कुठलं हे बुमपारांडा बूम परांडा तर उस्मानाबाद जिल्ह्यात हं. कशाला बोलणार इकडं हे मतदानसाठीच की पोरीनं मतदान का एवढं लांब का मतदानसाठी होय काय कारण काय म्हणजे एवढ्या लांब बोलवायचं अव आपणाला आपाचं घरच आहे मतदान नसतं म्हणजे आपणसाठी बोलवणार आपणसाठी बोला हा, डोळ्यात पाणी काढलं काय म्हणजे काय एवढं वाईट वाटतेच किंवा घागरे घेऊन चाललं तर आपा बघितलं तर आम्हाला आमचं सोय करते दुसरी कोण केलेत काय पाण्याचं आम्हाला सोय केली म्हणतं ना आम्हाला सांच्याला तर सकाळपारी तर नळाला पाणी येते आम्हाला आपण मग चांगले केलं वाईट केलं नाही आता आपण आलेलो आहोत सलगर या गावामध्ये या ठिकाणी काही महिला वर्ग आपल्यावर आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एंडोली जिल्हा परिषद गटाची या ठिकाणी निवडणूक लागली आहे नेमकं या महिलांचं म्हणणं काय आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत मावशी नाव काय तुमचं शालन तम्माना माने किती वेळ झालं राहता इथं हाय की तर इथे आहेच की आता इथंच राहिलो ना मी इथंच राहिलो इथं काय विकास झाला आहे का नाही कोणी केला आहे हा विकास आहे की चांगला आहे की आपणचा आहे विकास चांगला हा चांगला मस्त दवाखाना बांधलेत हे केलं तिकडं सगळं त्यांनी केले मस्त आहे वातावरण कोणाचं आहे आता निवडणूक सुरू आहे त्यांचंच की कोण त्यांनी आप्पा आपच का दुसरं कोण का नाही आप्पाच तुम्ही काय सांगाल काय विकास काय झालाय कोणी केलाय काय काय केलंय ते बघा मग रस्ते हे सगळं चांगले केले ते दवाखाना आम्हाला सोय आहे सरकार दवाखाना चांगले केले ते आपण आणि लाडक्या बहिणीचं तिने मी लगेच सांगताना लई तिने लाडक्या बहिणीचे पैसे चालू केले ते माझं सांगताना विकास झालाय काय इथं विकास काय मग सगळं चांगले केले ते तिने रस्ते ही दवाखाना आम्हाला सगळं सोयी चांगली केली ते वातावरण कोणाचं आहे इथं निवडणूक सुरू आहे वातावरण काय तानाच्या आप्पाच की का हो दुसऱ्या कोणाच का नाही मग आता त्यांनी चांगलं केले ते म्हणता ना ते त्यांचं नाव पाहिजे होय त्यांचं नाव येते आणि त्यांनाच आम्ही करणार आमचं त्यांनी चांगले केले ते म्हणताना त्यांनाच करायचं येतात का इथं बोलायला फोन होय, मग एका फोनात येते ते एका मिनिटात मावशी काय सांगाल काय इथं विकास झालाय का इथं खरोखर होय होय झालाय काय झालाय झालाय विकास झालाय रोड बांधलेत पाणी आणलेत सगळे केले ते आपण आणि कायच लाडक्या बहिणीच पण केले आहेत सगळं पैसे येते काय हो येते की येते आपण चांगले केले ते सगळं झालं हे केले ते रोड केले पाणी आणलेत आणि पैसे येते लाडक्या बहिणीचं वातावरण कोणाचं आपणच आहे की का आपणच का दुसऱ्यांचं का नाही आप्पा केले ते म्हणून आपणचं नाव येते दवाखान्यात आलतं मला ॲडमिट केलं होतं तिथं होय कवट्याला आलते की मावशी काय नाव काय तुमचं नाव कमल संभाजी जाधव किती वर झालं राहता इथं सलगरात सलगरात आमचं गावच आहे काय आप्पा पाण्याला घागरी घेऊन चाललं तर लाईट जळलं तर मोटर बसवत्या ते म्हणे बाळा पाण्याला घागरी घेऊन चालले तर आपदा बघत नाही ते त्याने लगेच चालू करते ते रोड केलं आमची मुलं एखादा आपा आम्हाला सही लागायचं म्हटलं तर आपाचं एका गोष्टीला आमच्या मुलासनाला सही करून देते ते गिरामशिवमध्ये येते ते आपा आम्हाला चांगले आहे ते आणि आम्हाला काही लाडक्या बहिणीचं बी आहे आपा तर्फे त्यांना बी मतदान टाकणारच आहे आम्ही कोणाला आम्ही असं करणार नाही आमचं यशस्वी आहे त्यांना टाकणार काय वेगळं असं काय काम केलं वेगळं काय झालं तर येते ते पळत तक्रार होऊ द्या काय होऊ द्या आपा येऊन मिटवते ते बाहेर हात घालवत नाही ते आपा याला चांगलं आहे ते आपल्याला टाकणार आणि
हाय त्यांचं कमळाचं फुल त्याच्यावरच आम्ही शिका. मला एक सांगा म्हणजे इथं विहीर का बांधायच्या आधी पाण्याची सोय करायच्या आधी इथं जी काही विहीर बांधायची होती त्याच्या म्हणजे काढायची होती आणि त्याच्या आधी जी काय पाण्याची टंचाई होती किती पाण्यासाठी फिरत होता तुम्ही? होय लय फिरत होतो आम्ही. आपण पाडल्यापासूनच आमचं चांगलं आहे. तरी बी मोटर जळलं आम्ही जरा चाललो बाहेर घागरी घेऊन आपा बघितलं तर लक्षात लगे एका रात्रात मोटर बसवून तयार करून आम्हाला पाणी आमच्या नळाला येते बा. नाही, मला सांगा म्हणजे जेव्हा विहीर नव्हती हा. त्याच्या आधी काय आवाज होती किती किलोमीटर जात होता पाण्यासाठी? पाण्याला मग लांब जात होतं. टोकऱ्यावर घागरी घेऊन जाणार पाणी आणणार माळ्याच्या हिरेचं दनगरीच्या हिरेचं तर सोयीच नव्हतं काय करायचं. आता मग पाण्याची सोय कोण केल्या? हे आपणच केलंय आपण केलंय. म्हणजे विरोधक नाही म्हणले की आपण काय केलं नाही म्हणते की कोण म्हणते? विरोधक म्हणत नाही ते तसं आपण केलं. आम्हाला जाणीव आहे त्यांचं आम्ही सांगतो. आम्हाला तर जाणीव आहे त्यांचं आपणच आम्हाला नेमकं मग जाण. विरोधक काय खोटं बोललेत काय? हो का घागरी तर घेऊन चाला आम्हाला आता येते का घागर टोकऱ्यावर नाही. आपण नुसतं रोडवर बघितलं तर आपण आम्हाला पाणी केलंय. आपा एवढं माणूस कोण नाही माहीत आहे का. आपल्याला कोण म्हणते विरोध आहे म्हणून. मग आपा चांगला आहे. आमची मुलं गेली गिरामशीमध्ये आपा आम्हाला सही लागायचं म्हटलं लगे येऊन सही करते. आमच्याकडे 1 रुपया घेत नाही. उगं काय सांगायचं. अरे पोरगी माझी बूम परांड्याला आहे मी तिकडं बोलवून घेणार आहे. मतदान तेच आहे का नाही. तिची लेक डिलिव्हरी झाली तिकडे गेल्या त्याला बोलवून आम्ही घेणार. कुठं आले हे गाव? कुठलं? हे बुमपारांडा. भूम परांडा तर उस्मानाबाद जिल्ह्यात. मग कशाला बोलणार इकडं? हे मतदानसाठीच की पोरीनं मतदान. का एवढ्या लांब का मतदानसाठी? होय काय कारण काय म्हणजे एवढ्या लांब बोलवायचं? अहो आपणाला आपाचं गरज आहे मतदानच म्हणजे आपणसाठी बोलवणार? आपण साठी बोला. हा, डोळ्यात पाणी काढलं काय म्हणजे काय एवढं होय वाईट वाटतंयच की व घागरे घेऊन चाललं तर आपा बघितलं तर आम्हाला आमचं सोय करते. दुसरे कोण केलेत काय पाण्याचं आम्हाला सोय केली म्हणतात ना आम्ही म्हणताय. आम्हाला सांच्याला तर सकाळपारी तर नळाला पाणी येते आम्हाला. आपण मग चांगलं केलं वाईट केलं नाही आपण. आपण या ठिकाणी पाहतोय की सलगरे गावामध्ये या ठिकाणी आलोय. महिला स्वतः डोळ्यात पाणी काढायला लागलेत की आपण खरोखर विकास केला. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दर्शन न्यूज सलगरे.